हॅलो. आजच्या YouTube मराठीच्या लेक्चरमध्ये मी मधुमिता निळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पाठ क्रमांक 10. लेखक आहेत वसंत सबनीस. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. दातांची दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे. चला तर मग दंतकथा या पाठातील कृतीयुक्त प्रश्नांची उत्तरे आज आपण इथे समजावून घेऊया. पहिली कृती आहे कारणे शोधा व लिहा. त्यातील पहिलं वाक्य आहे, लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही. कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. दुसरं वाक्य आहे, दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकांना वाटते. कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावाने सुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती. दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना. पहिली आहे, जे न घासल्याबद्दल लहानपणी मार पडतो ते. दुसरं आहे, तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते. तिसरं आहे, व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो ते. चौथं आहे, दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते. या लेखकाच्या दातासंबंधीच्या कल्पना आहेत. पुढील कृती आहे की दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार. पहिला आहे, दात हे सत्य आहे व जग मिथ्या आहे. संसार असार वाटतो. बायको व मुले हा भास वाटतो. ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे. पुढील स्वाध्याय कृतीमध्ये स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. पुढील स्वाध्याय कृतीमध्ये आपल्याला स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर आपल्याला परशाची स्वभाव वैशिष्ट्ये इथे लिहायला सांगितलेली आहे. तर परशाची स्वभाव वैशिष्ट्यामध्ये पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे, राजासारखा ऐटबाज व दिमाखात वागणारा, ताकदीची घमेंड बाळगणारा, स्वतःला सिंह म्हणवून घेणारा, आळशी, स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा, एक पहिलवान गडी. त्यानंतर पुढील कृती आहे की लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. तर लेखकांमध्ये जेव्हा त्यांचा दात दुखू लागतो तर ते सहन करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती नसते, म्हणजे सोशिकपणा त्यांच्यामध्ये कमी असतो, म्हणजे सोशिकपणा नाही. कुणाचेही ते मन दुखवण्याची त्यांची वृत्ती नाही. कधीकधी शौर्याचा आव आणतात. स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती. ही लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील. पुढील कृतीयुक्त प्रश्न जो की आकलनावर आधारित आहे, की खालील चौकटी पूर्ण करा. लेखकांच्या मते 6वे महाभूत तर दाताला म्हटलेलं आहे. लेखकाने दुसऱ्या दाताला दिलेली उपमा राक्षस. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू वनराज. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस कमनशिबी. लेखकाच्या मते नवीन दाताला दिलेली उपमा कुंदकळ्यांची. दंतकथा पाठातील व्याकरणावर आधारित काही उदाहरणे. आता व्याकरणावर आधारित दंतकथा या पाठातील काही उदाहरणे आपण इथे अभ्यासणार आहोत. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. त्यामधील पहिलं वाक्य आहे, 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कर्तरी प्रयोग. सगळे खुश होतात. कर्तरी प्रयोग. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. कर्मणी प्रयोग. डॉक्टरांनी लीलया दात उपटला. खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये तुम्हाला 3 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये सामासिक शब्दांचा, त्यानंतर समासाचा विग्रह काय असेल आणि समासाचे नाव कोणते हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर पहिला सामासिक शब्द आहे पंचमहाभूते. समासाचा विग्रह
5 महाभूतांचा समूह आणि समासाचे नाव आहे द्विगु समास. त्याप्रमाणे दुसरं उदाहरण आहे परमेश्वर, परम असा ईश्वर, कर्मधारय समास. शब्दप्रयोग, शब्दांचा प्रयोग, विभक्ती तत्पुरुष समास. शेजारी पाजारी, शेजारी पाजारी वैगरे, समाहार द्वंद्व. विजयोन्माद, विजयाचा उन्माद, विजयाचा आनंद, विभक्ती तत्पुरुष समास. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा. माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे. वाक्प्रचार आहे दाती तृण धरणे. खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्य परिवर्तन करा. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. आता याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर आपल्याला करायचं आहे की परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. इथे अर्थ न बदलू देता ते वाक्याचं रूपांतर आपल्याला करायचं असतं. त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे शिवाला काय भ्या हाय वय कुणाचं. विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. साधं विधान ज्यामध्ये केलेलं असतं. शिवाला कुणाचंच भ्या नाही. तुझ्या अंगात लई हाड आहेत. उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय किती हाड आहेत तुझ्या अंगात. आता स्वमतावर आधारित स्वाध्याय कृती आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की पाठातील विनोद निर्माण करणारी 5 वाक्ये शोधा. ती तुम्हाला का आवडली ते सहकारण लिहा. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कधी पण प्रस्तावना लिहायला हवी की दंतकथा हा वसंत सबनीसांचा बहरदार विनोदी लेख आहे किंवा ललित लेख लिहिलं तरी चालेल. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय, पण लेखकांनी नर्मविनोदी शैलीमध्ये किंवा प्रसंगनिष्ठ विनोदाच्या माध्यमातून अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या सहाय्याने अत्यंत प्रसन्न आणि वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातील काही उदाहरणे आता आपण इथे पाहणार आहोत. मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही, कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाहीत ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही 2 वाक्ये पहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झालेला होता, त्यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही, किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेला किती चपखल उपयोग केला आहे पहा, की मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमतच वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे आपल्या लक्षात येते. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हे सुद्धा एक गमतीदार वास्तवच आहे. लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा नुसता उल्लेख वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही. दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरणही इथे लक्षणीय आहे. ते लिहितात की एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. हा दाखला देखील अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृती पूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण ते अनुभवतो. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे. अशा पद्धतीने पाठामध्ये विनोद निर्माण होईल अशी वाक्यांची उदाहरणे आपण आता इथे सांगितलेली आहे. लेखकाने दुखऱ्या दातांची तुलना अकराळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली तरी मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातील कोणताच उपाय उपयोगी येत नाही. म्हणून लेखकाने दाताची तुलना ही अकराळ विक्राळ राक्षसाशी इथे केलेली आहे. प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत, त्यापैकी दंतकथा हा पाठ विनोदी असल्यामुळे मला तो खूप आवडतो. पुन्हा पुन्हा वाचून मी त्याचा आनंद घेऊ शकतो. त्याचे लेखक आहेत वसंत सबनीस. वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असह्य करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्वक नजरेने न पाहता एक गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकाने नर्म विनोदी शैलीत चित्रण केलेले आहे. प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे विनोद निर्मिती होते. शब्दयोजनेमुळे वाचक खळखळून हसू लागतो. लेखकांनी मनुष्य स्वभावाचे नमुने आपल्यासमोर इथे मार्मिकपणे मांडले आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग, अतिशयोक्तीचा बहारदार वापर त्यांनी इथे केलेला आहे. म्हणी असतील, वाक्प्रचार, शब्दकोटी यावर आधारित गमती-जमती साधलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण लेख हा वाचनीय झालेला आहे. आता 1-2 उदाहरणं आपण इथे बघूया की लेखाच्या सुरुवातीला दाताची पंचमहाभूतांसोबत सांगड घातलेली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी 6वे महाभूत म्हटलेले आहे. अत्यंत सामान्य गोष्ट महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास इथे निर्माण होतो. पुढच्याच परिच्छेदामध्ये परमेश्वराला दाताची कल्पना 6-7 महिन्यानंतर सुचली असावी असा उल्लेख केलेला आहे. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण, तरी दातांची कल्पना उशिरा सुचल्यामुळे लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे एक गमतीदार विरोधाभास इथे निर्माण होतोय. भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी, वाक्प्रचार आहेत त्या दारिद्र्य, भिकारपण, असभ्यपणा याचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा, सुरसुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे. लेखकांच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा. आपला देश परंपरा प्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरामधील एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर मग विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. म्हणजे घोळक्याने किंवा एकापेक्षा जास्त जण एका वेळी भेटायला जातात. यामागची कल्पना अशी आहे की आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही तो थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या तर त्याला विरंगुळा मिळतो. असे घडले तर ते चांगलेच आहे. प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात पण गप्पा गोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावर येते. मग त्या रोगासंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत, इत्यादी इत्यादी. ह्या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरणच होते. त्याची चिंता वाढते. तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा त्याच्या प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो. माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठराविक कालावधीतच असतो. त्यावेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली तर माणसे कधीही कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी धडकतात. किती वेळ त्याच्याशी बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का? घरच्यांचा काही अडचणी आहेत का? घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का? विश्रांतीची वेळ आहे का? वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. याचा कोण विचार करीत नाहीत.
आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तीचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे, पण हे पथ्य तर कोणीच पाळत नाहीत. आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही पथ्ये नियम करून याचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे. अशा पद्धतीने आज आपण दंतकथा या पाठातील स्वाध्यायकृती इथे अभ्यासीला आहेत. तर आजचे लेक्चर हे इथंपर्यंतच. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजूनही कोणी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी कृपया ते चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे. धन्यवाद.